नमस्कार विद्यार्थी मित्र, TMC व्हर्च्युअल क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण इयत्ता 9वी मधील गणित भाग 2 या विषयातील प्रकरण क्रमांक 6 वर्तुळ हे बघणार आहोत. आता हे प्रकरण तितकंसं महत्त्वाचं आहे कारण आपल्याला पुढच्या वर्षी इयत्ता 10वी मध्ये याचा पुढचा भाग प्रकरण क्रमांक 3 10वी मध्येही वर्तुळ हे प्रकरण आहे. तर हे प्रकरण तितकंसं महत्त्वाचं आहे पुढच्या वर्षीसाठी. आता या प्रकरणामध्ये आपण वर्तुळाबाबतीत याच्या पाठीमागेही आपण माहिती घेतलेली आहे. त्या पाठीमागच्या इयत्तांमध्ये साधारणतः अगदी 6वी 7वी 8वी याच्यामध्ये पण वर्तुळाच्या काही संकल्पना आपण अभ्यासलेल्या आहेत. तर बघूया आपण वर्तुळ. वर्तुळ हा शब्द अभ्यासला आठवला किंवा समोर आला की आपल्याला लक्षात येतं की कंपासने आपण वर्तुळ काढतो. आता वर्तुळ केंद्रबिंदू पासून आता याच्यामध्ये आपण काही या संबंधित संज्ञा बघूया. एक आपल्याला आकृती या ठिकाणी दिलेली आहे, वर्तुळ काढलेलं आहे. या संबंधित काही आपण त्या संबंधित संज्ञा आपण पाहूया. तर P हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. आता वर्तुळ म्हणजे काय असा जर प्रश्न विचारला तर प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून, म्हणजे P हा बिंदू स्थिर आहे समजा, तर स्थिर बिंदूपासून प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावरती P बिंदूपासून समान अंतरावरती असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला मिळून आपण काय म्हणतो, वर्तुळ तयार होतं असं आपण म्हणतो. म्हणजे P हा एक स्थिर बिंदू आहे. त्या स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणारे हे जे काही बिंदू असतील त्या सर्व बिंदूंच्या संचाला आपण काय म्हणतो, वर्तुळ असं म्हणतो. तर P हा काय आहे, केंद्रबिंदू आहे. केंद्रबिंदू बिंदू P. त्याचप्रमाणे आता त्रिज्या हे आपण नाव ऐकलेले आहेत. त्रिज्या वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या होय. म्हणजे बिंदू P पासून बिंदू P हा केंद्रबिंदू आहे आणि वर्तुळावरील A हा बिंदू हा जोडणारा जो रेषाखंड PA आहे त्याला आपण वर्तुळाची त्रिज्या असं म्हणतो. त्याचप्रमाणे बिंदू C हा वर्तुळावर आहे. केंद्रबिंदू P पासून वर्तुळावरील C बिंदू हा जोडणारा जो रेख PC आहे त्याला पण आपण त्रिज्या म्हणू शकतो. त्याचप्रमाणे इथं वर्तुळ केंद्र P आणि वर्तुळावरील बिंदू D हे आपण रेख PD न जोडला तर रेख PD सुद्धा काय होईल, त्रिज्या होईल. म्हणजे इथं रेख PA रेख PC रेख PD या काय होतील, त्रिज्या होतील. आता त्यानंतर जीवा. वर्तुळाची जीवा वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास आपण काय म्हणतो, त्या वर्तुळाची जीवा असं म्हणतो. मग या आकृतीमध्ये आपल्याला लक्षात येतं की बिंदू B आणि बिंदू C हे दोन्ही वर्तुळावरील बिंदू आहेत आणि हे दोन्ही बिंदू जोडणारा रेषाखंड काय आहे, रेख BC ही काय आहे, जीवा आहे. त्याचप्रमाणे D आणि C हे बिंदू जोडणारा रेषाखंड सुद्धा जरी तो व्यास असला तरी सुद्धा ती वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे.
म्हणजे इथं आपल्याला जीवा BC असं लिहिता येईल. त्यानंतर व्यास व्यास आपल्याला माहिती आहे की या पाठीमागच्या इयत्तेमध्ये आपण शिकलो की व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. इथं आता व्यासाची व्याख्या जर सांगायची म्हटलं तर काय सांगता येईल की वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा आणि वर्तुळ केंद्रातून जाणारा रेषाखंड त्याला आपण काय म्हणतो वर्तुळाचा व्यास. या आकृतीमध्ये रेख DC हा काय तुमचा व्यास असेल. म्हणजे वर्तुळाच्या बाबतीत असणाऱ्या ह्या ज्या सर्व संज्ञा आहेत त्या आपण पाहिल्या. त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला वर्तुळ केंद्र या आकृतीमध्ये P हे वर्तुळ केंद्र आहे. त्यानंतर वर्तुळाची त्रिज्या वर्तुळ केंद्र किंवा वर्तुळ केंद्रबिंदू असंही म्हटलं जातं. वर्तुळाची त्रिज्या केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण वर्तुळाची त्रिज्या असं म्हणतो. त्यानंतर वर्तुळाची जीवा वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला त्या वर्तुळाची जीवा असं म्हणतात. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो वर्तुळाचा व्यास म्हणजे वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदू जोडणारा परंतु तो रेषाखंड कुठून गेला पाहिजे वर्तुळ केंद्रातून जात असेल तर त्याला आपण वर्तुळाचा व्यास असं म्हणतो. म्हणजे वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला असं म्हटलं तरी चालू शकतं. वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला आपण त्या वर्तुळाचा व्यास असं म्हणतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यास हा सर्वात मोठी जीवा. सर्वात मोठी जीवा कोणती असते वर्तुळाची? सर्वात मोठी जीवा काय असते वर्तुळाचा व्यास. या आकृतीत कोणता आहे तो रेख DC. तर या आकृती बाबतीत आपल्याला ही माहिती आपल्याला साधारणतः पूर्व ज्ञान आहे. त्याच्याप्रमाणे आपल्याला या संबंधित पुन्हा एकदा आपण त्याची उजळणी घेतलेली आहे. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो एकरूप वर्तुळ आहे. पुढचा जो भाग आहे तो आपण पाहूया एकरूप वर्तुळ. कशाला म्हणायचं कोणत्या दोन वर्तुळांना आपण एकरूप वर्तुळे म्हणणार तर ज्या दोन वर्तुळाच्या त्रिज्या समान आहेत अशा वर्तुळांना आपण काय म्हणतो एकरूप वर्तुळे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्रिज्या समान ज्या दोन वर्तुळ एकरूप वर्तुळे कोणाला म्हणणार तर ज्या दोन वर्तुळांची त्रिज्या समान आहे ज्या दोन वर्तुळांची त्रिज्या समान आहे अशा वर्तुळांना आपण काय म्हणतो एकरूप वर्तुळे. म्हणजे समजा एका वर्तुळाची समजा त्रिज्या पहिल्या वर्तुळाची त्रिज्या समजा R1 ही पण 4 सेमी असेल आणि दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या सुद्धा R2 ही समजा 4 सेमी असेल तर अशा दोन वर्तुळांना आपण काय म्हणायचं एकरूप वर्तुळ आहे असं आपल्याला म्हणता येईल. समजा एक वर्तुळ आहे आणि त्याची त्रिज्या समजा 4 सेमी आहे आणि दुसरं वर्तुळ आहे समजा याचा P हा केंद्रबिंदू आहे आणि दुसरं एक वर्तुळ आहे Q त्याचीही 4 सेमी आहे. तर हे दोन्ही एकरूप वर्तुळे आहेत. सो एकरूप वर्तुळे आपण पाहिलं त्याच्यामध्ये
त्रिज्या समान असतात. ज्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या जर समान असतील तर अशी वर्तुळे एकरूप वर्तुळे असतात. म्हणजे समजा पहिल्या वर्तुळाची त्रिज्या समजा R1 असेल आणि ती 4 सेंटीमीटर असेल आणि दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या R2 असेल ती समजा ती सुद्धा 4 सेंटीमीटर असेल तर आपल्याला त्या दोन वर्तुळाला काय म्हणता येईल? एकरूप वर्तुळे असे म्हणता येईल. त्यानंतर एककेंद्री वर्तुळे. एककेंद्री वर्तुळे एककेंद्री वर्तुळे एककेंद्री शब्दामध्येच असं दिलं की दोन वर्तुळांचा केंद्रबिंदू एकच असेल. तर अशी कशा प्रकारची असतील दोन वर्तुळे? समजा ही दोन वर्तुळे आहेत आणि यांचा हा केंद्रबिंदू एकच आहे. समजा हा पी हा केंद्रबिंदू आहे. तर या दोघांच्या त्रिज्या काय असतील? एक आतमध्ये जे वर्तुळ आहे त्याची त्रिज्या कमी असेल आणि बाहेरील जे वर्तुळ आहे त्याची त्रिज्या जास्त असेल, परंतु या दोघांचा केंद्रबिंदू एकच आहे. तर याला आपण एककेंद्री वर्तुळे असं पण म्हणू. त्याचप्रमाणे पुढचा भाग बघूया आपण. एकाच बिंदूमध्ये एकाच बिंदूत छेदणारी वर्तुळ. म्हणजे दोन वर्तुळांमध्ये एक बिंदू सामायिक असेल. फॉर एक्झाम्पल समजा ही दोन वर्तुळ आहे, यांच्यामध्ये हा ए आणि बी असे दोन केंद्रबिंदू असणारी दोन वर्तुळ आहेत आणि पी हा सामायिक बिंदू आहे. तर याला आपण काय म्हणूया? एकाच बिंदूत छेदणारी दोन वर्तुळे आहे. त्याचप्रमाणे याला आपण दोन बाह्यस्पर्शी वर्तुळे सुद्धा असं म्हणतो. त्यानंतर समजा पी आणि क्यू अशी दोन केंद्रबिंदू असणारी वर्तुळे आहेत आणि त्यांच्यामध्ये एम हा असा छेदणारा एक बिंदू आहे. म्हणजे ही आंतरस्पर्शी वर्तुळे आणि ही बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर दोन बिंदू छेदणारी वर्तुळ. दोन बिंदू छेदणारी वर्तुळे समजा ए आणि बी असे दोन वर्तुळ केंद्र असणारे दोन वर्तुळ आहेत आणि ते परस्परांना पी आणि क्यू अशा दोन भिन्न बिंदू छेदतात. तर दोन बिंदू छेदणारी अशी वर्तुळे आहेत. दोन केंद्रबिंदू त्यांचे भिन्न असतात, त्रिज्या भिन्न असू शकतात. त्याचप्रमाणे असे सामायिक असे किती दोन बिंदू आहेत पी आणि क्यू. याच्यामध्ये फक्त एक एमच हा फक्त सामायिक बिंदू आहे एकाच बिंदू छेदणारी वर्तुळांमध्ये. हे इथं सुद्धा एक हा सामायिक बिंदू आहे. तर ही एकाच बिंदू छेदणारी आणि ही दोन बिंदू छेदणारी वर्तुळे आपण पाहिली. त्यानंतर वर्तुळाच्या जिभेचे गुणधर्म आपण बघणार आहोत. वर्तुळाच्या जिभेचे गुणधर्म.
याच्यामध्ये आपण प्रमेय बघणार आहोत. आणि या प्रमेयाच्या आधारावरती आपल्याला सराव संच 6.1 मध्ये काही उदाहरणं सोडवायची. तर प्रमेय बघूया आपण. प्रमेयाचं विधान काय सांगतोय की वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. जीवेला दुभाग. आपण आकृती काढूया त्याची. कंपासचा वापर करायचा आहे. त्यानंतर या वर्तुळामध्ये जीवा काढूया आपण. वर्तुळ केंद्रबिंदू समजा O हा एक केंद्रबिंदू आपण मानूया. एक जीवा काढूया. तर जीवेला आपण नाव देऊया AB. आणि हा OP हा जीवेवर काढलेला लंब आहे. तर यावरून पक्ष आपण काय लिहिणार पहा. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. मग आपण कोणतं वर्तुळ घेतलंय आकृतीमध्ये, त्याच्यामध्ये कोणती जीवा आहे, कोणता लंब काढलेला आहे हे आपण पक्षामध्ये लिहिणार. तर O केंद्र असलेल्या वर्तुळात O केंद्र असलेल्या वर्तुळात रेख AB ही जीवा आहे. आणि कोणता लंब काढलाय आपण पहा जीवेवरती. रेख OP लंबरूप जीवा. रेख OP लंबरूप जीवा AB हे आपलं पक्ष आहे. त्यानंतर साध्य काय असेल तर जे आपल्याला सिद्ध करायला सांगितलं ते साध्य काय. तो लंब जीवेस दुभागतो. म्हणजेच या लंबामुळे जीवेचे दोन समान भाग झाले. कोणते तर AP आणि PB हे दोन समान भाग झाले. म्हणजे OP लंबरूप जीवा AB असल्यामुळे काय झाले त्या जीवेचे दोन समान भाग झाले. तर रेख AP एकरूप रेख PB असं तुमचं काय असणार आहे साध्य असणार आहे. रेख AP एकरूप रेख PB. तर त्यानंतर रचना खाली लिहायचे पण इकडे आपण काय करूया त्रिज्या जोडूया. OA आणि OB जोडूया. रेख OA आणि रेख OB. रचनामध्ये आपण रचना लिहिली किंवा साध्यात लिहिलं ते सॉरी सिद्धतेमध्ये लिहिलं तरी चालेल. रेख OA आणि रेख OB जोडलं. सिद्धता. तर पुढचा भाग आपण सिद्ध.
पक्ष आणि साध्य विधानावरून आपल्याला लिहिता येतं आकृतीशी संबंधित असं रचना आपण जे काही तुटक रेषाने दाखवतो आकृतीमध्ये तर सिद्धता. आता त्रिकोण, हे जे दोन त्रिकोण दिसतात तुम्हाला, हा जो डावीकडचा OPA आणि OPB या दोन त्रिकोणामध्ये त्रिकोण OPA व त्रिकोण OPB मध्ये, या दोन त्रिकोणामध्ये म्हणजे हा डावीकडचा एक त्रिकोण आणि हा उजवीकडचा एक त्रिकोण. तर या डावीकडच्या त्रिकोणामध्ये आणि उजवीकडच्या त्रिकोणामध्ये आपण बघूया हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आपल्याला एकरूप दाखवता येतात. बघूया. रेख OA एकरूप रेख OB. रेख OA एकरूप रेख OB. याचं कारण काय पहा. तर OA आणि OB ह्या काय आहेत, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, म्हणून आपल्याला एकरूप दाखवता येईल एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. त्यानंतर आपल्याला रेख OP दोन्ही त्रिकोणामध्ये काय आहे, सामायिक आहे. रेख OP एकरूप रेख OP, त्याला कारण काय लिहिता येईल आपल्याला, सामायिक भुजा. आता म्हणून हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार, इथं पहा हे काटकोन त्रिकोण आहेत दोन्ही, त्यामुळे आपल्या लक्षात येतं की ह्या ज्या त्रिज्या आहेत ते त्याचे दोघांचे काय कर्ण आहेत, म्हणजे कर्ण आपण इथं एकरूप दाखवले. त्याचप्रमाणे एक बाजू सामायिक आहे, म्हणजे कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय होतील, एकरूप होतील. म्हणून त्रिकोण OPA एकरूप त्रिकोण OPB कर्णभुजा कसोटी. म्हणून जर हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर यांच्या संगत बाजू काय असतील, एकरूप असतील. म्हणून रेख AP, ज्याला बाजू AP एकरूप बाजू PB, बाजू AP एकरूप बाजू PB एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. आणि म्हणून बाजू AP एकरूप बाजू PB म्हणजेच रेख AP. म्हणून रेख AP एकरूप रेख PB हे आपलं साध्य. ते बघा आपण साध्यात रेख AP एकरूप रेख PB दाखवले, ते आपण इथं सिद्ध केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला एकाखाली एक पक्ष, साध्य, रचना सिद्धता, रचना सिद्धतेमध्ये लिहिली तरी या ठिकाणी चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रमेय सिद्ध करता येतं. तर या प्रमेयाच्या आधारे आपल्याला काही उदाहरणं घ्यायची आहेत, ते आपण पाहूया. तुम्हाला सर्वांना समजलं असेल की फार सोपं आहे. व्यवस्थित आकृती काढल्यानंतर पक्ष साध्य या विधानाच्या आधारावरती लिहायचे. सिद्धता, दोन त्रिकोण जे काही तयार झाले ते आपल्याला कोणत्या कसोटीने एकरूप दाखवता येतील बघा, आणि मग त्या एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा दाखवता येतील आपल्याला. अशा प्रकारे हे प्रमेय सिद्ध करता येईल. तर याच्या आधारावरती आपल्याला उदाहरण सोडवूया. तर याच्या आधारावर उदाहरण आपण बघूया. उदाहरण सराव संच याच्यामध्ये 6.1 मध्ये अशा प्रकारचे उदाहरण दिले. त्याच्यामध्ये दिलं असं, वर्तुळ केंद्र O पासून जीवा AB चे अंतर 8 सेमी आहे.
जेव्हा AB ची लांबी 12 सेमी आहे, तर वर्तुळाचा व्यास काढा. तर वर्तुळाचा व्यास काढा असा प्रश्न आहे. असं उदाहरण दिलेलं आहे. आता आपण एक वर्तुळ काढायचं आहे. एक वर्तुळ काढलं, त्याच्यामध्ये O केंद्रबिंदू घ्यायचा. त्यानंतर जीवा AB चा अंतर पहा. AB ही जीवा आहे. O पासून जीवा AB चे अंतर म्हणजे हे अंतर आपण समजा P हे नाव देऊ. या ठिकाणी हे 8 सेमी अंतर आहे. OP 8 सेमी आहे. जेव्हा AB ची लांबी 12 सेमी आहे, तर वर्तुळाचा व्यास काढा. मी या ठिकाणी OA हे जोडून घेतो. आता आपण जर OA काढलं, OA हे काय त्रिज्या काढली, तर आपल्याला त्याचं दुप्पट करून व्यास काढता येईल. म्हणजे आपल्याला जे विचारलेलं आहे प्रश्नामध्ये, उदाहरणामध्ये व्यास, तो आपल्याला काढता येईल की OA ही त्रिज्या काढली की त्याची दुप्पट केली की आपल्याला व्यास काढता येईल. मग आपल्याला उदाहरणामध्ये काय लिहिता येईल, आकृतीत जी काही माहिती दिलेली आहे त्या अगोदर लिहा. आकृतीत O केंद्र असलेल्या वर्तुळात AB ही जीवा आहे. AB ही जीवा आहे. AB बरोबर 12 सेमी. रेख OP, तसेच काय असेल, हा जो लंब आहे तो जीवेस OP लंबरूप जीवा AB, रेख OP लंबरूप जीवा AB. त्यानंतर OP बरोबर किती दिले आपल्याला, OP बरोबर 8 सेमी दिलेला आहे. तर आपल्याला याच्या अगोदर जे प्रमेय पाहिलं त्याच्यामध्ये काय सांगितलं की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस काय करतो, दुभागतो. म्हणून इथे ते आपण विधान लिहूया होतं. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस काय करतो, दुभागतो. म्हणजे काय करतो, त्या जीवेचे दोन समान भागात रूपांतर करतो. म्हणजे AP किती अंतर आहे आपल्याला काढायचंय पहा. तर AP बरोबर 1/2 AB असणार आहे. बघा लक्षात येते का पहा. पूर्ण अंतर AP किती दिलंय आपल्याला, 12 सेमी दिलंय. मग AP किती असेल, आपल्याला प्रमेय सांगते की हा जो लंब आहे तो जीवेचे दोन समान भाग करतो. म्हणजेच AP बरोबर किती असणार आहे, 12च्या निम्म असणार आहे. तर बघूया मग इथे AP बरोबर काय येणार आहे. AP बरोबर 1/2 गुणिले AB. बघा लक्षात येते. AP बरोबर 1/2 AB. आता आपल्याला AB दिलेला आहे 12 सेमी, म्हणून 1/2 गुणिले 12 बरोबर किती आला, 6. म्हणून AP किती आला, 6. आता हा त्रिकोण पहा, त्रिकोण OPA. त्रिकोण OPA मध्ये बघा, त्रिकोण OPA मध्ये रेख OP लंबरूप AB आहे. म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे मापकोन OPA बरोबर 90 अंश. बरोबर. आता या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला
काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सांगता येईल? पायथागोरस सिद्धांतानुसार कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे OA वर्ग. OA वर्ग बघा इथे लक्षात येतं OA वर्ग कर्ण वर्ग बरोबर OP वर्ग अधिक AP वर्ग. OP वर्ग अधिक AP वर्ग. बघा लक्षात येते का? कर्णाचा वर्ग OA वर्ग बरोबर OP वर्ग अधिक AP वर्ग. कोणता लिहायचा? पायथागोरस सिद्धांतानुसार किंवा प्रमेयानुसार मग आपण किमती ठेवूया. आपल्याला OP ची किंमत किती आहे? 8. 8 चा वर्ग. AP किती काढला आपण? इकडे पहा 6. 8 चा वर्ग किती? 8 चा वर्ग किती? 64. 6 चा वर्ग 36. या दोघांची बेरीज करा 100 येईल. म्हणजे OA वर्ग बरोबर 100 आणि म्हणून OA बरोबर त्याला दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. किती? 10. आता OA ही काय आहे? त्रिज्या आहे बरोबर. OA ही काय आहे? त्रिज्या आणि ती किती झाली? 10 सेमी आहे. मग आपल्याला काय विचारले त्यांनी? वर्तुळाचा व्यास. म्हणून वर्तुळाचा व्यास दोन गुणिले त्रिज्या म्हणजे 2 गुणिले OA 2 गुणिले 10 म्हणून काय आलं? 20 सेमी. म्हणून वर्तुळाचा व्यास बरोबर 20 सेमी. तर अशा प्रकारे आपल्याला त्या प्रमेयाच्या आधारावरती उदाहरण सोडवता येते. तुम्ही प्रमेय अगोदर अभ्यासलं पाहिजे. ते आपल्याला वापरता कसं येईल तेही या उदाहरणामध्ये लक्षात येते. आपल्या सुरुवातीला काय दिलं होतं? त्या दिलेली जी माहिती आहे उदाहरणात त्याच्यावर आधारावरती मी आकृती काढली. आकृतीत किमती लिहिल्या. त्याच्यावरून आपल्याला प्रमेयाचा वापर केला. त्याच्यानंतर आपल्याला काटकोन त्रिकोणात पायथागोरसचा प्रमेय वापरून आपण त्रिज्या काढली आणि त्रिज्यावरून काय केला? व्यास काढला. तर अशा प्रकारची आपल्याला उदाहरणं या प्रमेयावरती आपल्याला प्रमेयाच्या आधारावरती उदाहरण सोडवता येतात. तर अजून याचं एक उदाहरण प्रमेय आहे की वर्तुळाचा केंद्र वर्तुळाचा केंद्र आणि जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो. हे आपण पुढचं प्रमेय आहे त्याच्या आधारावरती काही उदाहरण दिलेले आहे. तर तो भाग आपण पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये पाहूया. इथंच थांबूया. धन्यवाद.